हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिजित अँड वेलकम टू द आरंभ एज्युकेशनल अकॅडमी. तर आज आपल्याला बघायचं आहे नेमकं जे एलिमेंट असतात ते इलेक्ट्रॉन शेअर करतात, डोनेट करतात, एक्सेप्ट करतात. नेमकं एवढी खटाटोप कशासाठी? तर मित्रांनो, एवढी खटाटोप असते इलेक्ट्रॉन डोनेट करणे, एक्सेप्ट करणे किंवा शेअर करणे स्टेबल बनण्यासाठी. फक्त आता तुम्हाला क्वेश्चन पडेल की नेमकं स्टेबल बनणे म्हणजेच काय? तर इलेक्ट्रॉनच्या भाषेमध्ये किंवा एलिमेंटच्या भाषेमध्ये स्टेबल बनणे म्हणजेच काय? तर शेवटच्या कक्षेमध्ये कुठल्याही एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 किंवा 8 किंवा 18 किंवा 32 आणि याच सिरीजनं पुढं इलेक्ट्रॉन असणे. आता ह्याच सिरीजनं पुढं कसे इलेक्ट्रॉन असतील तर 2n स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. फॉर एक्झाम्पल आता बघा दुसरी कक्षा आहे. फॉर एक्झाम्पल किती कक्षा आहे? दुसरी कक्षा आहे. तर 2 गुणिले 2 चा वर्ग 2 गुणिले 2 चा वर्ग 4. तर दुसऱ्या कक्षेमध्ये 8 किती काय पाहिजे? इलेक्ट्रॉन पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तिसरी कक्षा आहे. तर 2 गुणिले 3 चा स्क्वेअर तर 2 गुणिले 9 इज इक्वल टू 18. तर तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर याच सिरीज नुसार जर इलेक्ट्रॉन कशामध्ये असतील? एलिमेंट मध्ये असतील किंवा ऑर्बिट मध्ये असतील तरच त्या एलिमेंटला आपण काय म्हणू शकतो? स्टेबल म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्या समाजामध्ये एक डेफिनेशन आहे, ज्याच्याकडे घर आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे नोकरी आहे, तो माणूस आपण त्याला काय म्हणतो? स्टेबल म्हणतो. काय म्हणतो? स्टेबल म्हणतो. तसंच इलेक्ट्रॉनच्या भाषेमध्ये सुद्धा असंच आहे. ज्या इलेक्ट्रॉनच्या किंवा ज्या एलिमेंटच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2, 8, 18, 32 या सिरीज मध्ये इलेक्ट्रॉन असतील त्याच एलिमेंटला आपण काय म्हणतो? स्टेबल एलिमेंट म्हणतो. आणि याचाच सगळेजण प्रयत्न करत असतात. आणि स्टेबल बनण्यासाठी जसं आपल्याला नोकरी लावून घ्यावं लागतं, गाडी बांधावं लागतं, बंगला बांधावं लागतं आणि आपल्याला जसं गाडी घ्यावं लागतं तसंच इथं काय करावं लागतं? एकतर इलेक्ट्रॉन द्यावं लागतं किंवा घ्यावं लागतं. ओके, सो दॅट्स इट.